या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। शहरातील वसंत विहार परिसरात चड्डी गँग घुसल्याचा व्हिडिओ रविवारी व्हायरल झाला होता। यानंतर या गँगने रविवारी रात्री ते सोमवारी पहाटेच्या दरम्यान जुळे सोलापुरातील गिरिजा मंगल कार्यालयाजवळील वास्तुविहार मध्ये किरण रवींद्र मराठे वय 52 यांचे घर फोडले। ही बाब ते मंगळवारी गावी आल्यानंतर लक्षात आली। यात त्यांच्या घरातील चांदीचा काही ऐवज चोरीला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली। शहरात चड्डी गँगची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असताना पोलिसांना गुंगारा देत या गँगने घर फोडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान मराठे हे रविवारी सकाळी कार्यक्रमानिमित्त गावी गेले होते। त्यांनी जाताना घराच्या फटकाला लोखंडी ग्रिलला आतील दरवाजाला कुलूप लावले होते। हे तिन्ही कुलूप तोडून चोर घरातील बेडरूम मध्ये शिरले। तेथील कपाट फोडून कपाटातील चांदीच्या वस्तू, वाटी, फुलपात्र असा ऐवज त्यांनी चोरला। दरम्यान ही घटना त्यांना मंगळवारी दुपारी कळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली। याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता। दरम्यान सीसीटीव्ही मध्ये दिसत असलेले चोर हे वसंत विहार मध्ये फिरत असलेल्या चड्डी गँग सारखेच आहेत। याची तपासणी सुरू असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली। मराठे यांचे एक पार्सल येणार होते। ते पार्सल घेऊन डिलिव्हरी बॉय मंगळवारी दुपारी 2च्या सुमारास त्यांच्या घरी आला। तेव्हा त्याने मराठे यांना फोन केल्यावर मराठे यांनी पार्सल गेट मध्ये आतील बाजूस टाकण्यास सांगितले। तेव्हा त्या डिलिव्हरी बॉयने घराचे गेट आणि दरवाजा उघडे असल्याची माहिती दिली। त्यानंतर ही घटना उघडकीस आली अशी माहिती सूत्रांनी दिली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।